तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडे लक्ष आहे, चांगला अर्थसंकल्प येईल. मला पियुष गोयल साहेब इथे आहेत. मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची, काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका. त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं. त्या कांद्यामुळे आपल्या नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, माझा सोलापूर जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली. त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली. आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये, आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी, अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल, तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत. परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील, मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील, तो घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. दुधाला पण आपण 5 रुपये वाढवले. आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे, जेणेकरून पावडरचे साठे, दुधाच्या पावडरचे साठलेले ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला व्हावा. त्याही बाबतीमध्ये पियुष गोयल साहेब तुम्ही आहेत, प्रतापराव इथं आहेत, माझी आपल्याला दोघांना केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र कारभारी या नात्याने विनंती आहे की दुधाची पावडर पण आयात करू नका. मधून अधून अशा काही बातम्या दिल्या जातात आणि सोशल मीडियावर इतकं वेगळ्या पद्धतीनं ते दाखवलं जातं की लगेचच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना वाढीला लागती. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कुठं घडत असेल आणि ते होणारच नव्हतं तरी देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काउंटर अटॅक देखील झाला पाहिजे. त्याकरता आपला तिन्ही पक्षांचा, मित्र पक्षांचा सोशल मीडिया हा जास्त ऍक्टिव्हपणे काम कसा करेल याबद्दल पण आपल्याला सगळ्यांना जागृत राहून काम करावं लागणार आहे. ही पण गोष्ट मी आवर्जून ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्या संदर्भामध्ये ज्या गोरगरीब मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांनाही आता पुढचं कॉलेजचं शिक्षण मोफत घेण्याच्या बद्दलचा पण निर्णय ह्या राज्य सरकारने घेतलेला आहे. ज्यावेळेस एखादी मुलगी, आपण SC आणि ST ला तो निश्चितपणे त्यांच्याकरता ही योजना राबवत होतोच, परंतु इतर समाजातला जो घटक आहे पण तो गरीब आहे, त्या गरीब देखील मुलींना शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना शिकता आलं पाहिजे. तोही महत्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि युवक युवतींची संख्या जास्त आहे. 10 लाख युवा युवतींच्या करता आपण एक चांगला निर्णय, 10,000 कोटी रुपये दरवर्षी आपण त्यांना एक स्टायपंड देणार आहोत आणि त्यांना वर्षभर ते शिक्षण देणार आहोत. तो ज्या कारखान्यात काम करेल, एक तर तो कारखाना त्याचं चांगलं काम बघून किंवा तिचं चांगलं काम बघून तिथं ते कामाला घेतील, किंवा तिला किमान 1 वर्षाचा त्याला अनुभव आल्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे ती पण योजना आहे. माझी तुम्हाला पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो, ह्या योजना राबवत असताना आम्ही सगळेजण सरकारमध्ये आहोत. जर कुठं काही तुम्हाला वाटलं की हे अडचणीचं आहे आणि ते अडचणीचं असताना आपल्याला मार्ग काढायला पाहिजे, तर तो मार्ग काढायला केव्हाही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण तयार आहोत. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा विसर कदापि आपण पडून देता कामा नये. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आपला देश, आपलं राज्य, एकंदरीतच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये महायुतीला आदर आहे, अभिमान आहे. त्याचबरोबर देशातल्या तमाम जनतेला आहे. आणि त्याकरता वेगळ्या प्रकारे जनतेला वेडं समजून काहीतरी वेगळा प्रचार करण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला आता कुठेही थारा मिळून देता कामा नये. अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. हलक्या कानाचं राहू नका. नाहीतर हा असं म्हणत होता, हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का, ह्याला वर्ण कोणी सांगितलंय का? वर्ण नाही, खालनं नाही, मधनं नाही. त्याच्यामध्ये जे काही वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर विश्वास ठेवा.
एक आता आपलं महायुती हा परिवार आहे, ह्या परिवारावर प्रमुखांच्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे। त्याच्यामध्ये कुठल्याही आपण काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कशाचाच विचार करणार नाही। आपण फक्त तो महाराष्ट्रातला आहे का, तो व्यवस्थितपणे काम करतोय का, अशा पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलेलं आहे। मित्रांनो, महायुतीच्या सरकारची कामगिरी ही तुम्ही बघितल्यानंतर एक दमदार अशा प्रकारची कामगिरी, ही कामगिरी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं आता सर्वांचं काम आहे। बघता बघता निवडणुका येतील, त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचण्याचं काम करायचं। ते मुंबई असेल, ते नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा सांध्यापासून बांद्यापर्यंत कुठलाही भाग असेल। मित्रांनो, या अर्थसंकल्पात जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं अनेक योजना आणलेल्या आहेत। माझ्यानंतर एकनाथराव आणि देवेंद्रजी पण बोलणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच योजना सांगत बसत नाही। पण काही वेळेस असंही सांगितलं जातं, अरे शेतकऱ्यांना काय मिळालं? शेतकऱ्यांना पण मी परवा अर्थसंकल्पाच्या रिप्लायमध्ये दाखवलं, 50,000 कोटीच्या योजना शेतकऱ्यांना पण दिलेल्या आहेत। वीज बिल माफी, म्हणजे इतके दिवस शेतकऱ्यांना अक्षरशः लाईटचं बिल भरता भरता नाके नऊ यायचं, पण ते पण माफ करून टाकलेलं आहे। आणि तुम्ही जनतेला सांगा की हे महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय आहेत। पाठीमागच्या काळात सरकारने जे निर्णय घेतले होते वीज बिल माफीचे, निवडणुका जिंकल्यानंतर पुढच्या वेळेसच लगेच त्यांना बिल देऊन टाकलं आणि म्हणाले की ते निवडणुकीपुरतं आमचं होतं। ह्या योजना निवडणुकीच्या पुरत्या नाहीत, ह्या पुढच्या कायमच्या काळाकरता निवडणुका आहेत। परंतु त्याच्याकरता लाभार्थीला सांगावं लागेल, पुढे या एकंदरीतच योजना चालवायच्यात म्हणल्यानंतर पुन्हा हेच सरकार आणावं लागेल तर त्या योजना चालतील। अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितपणे सांगा, हे सांगण्याची गरज आहे। आणि एकदाच नाही बोलायचं। आता षण्मुखानंद हॉलमधनं बाहेर पडल्यानंतर ज्या दिवसापर्यंत लाख विद्यार्थ्यांना, तरुणांना पहिल्या वर्षी दिल्यानंतर 3 वर्षांनी बाहेर पडतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा 10 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा 10 लाख, असा तो कार्यक्रम आहे। त्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत। त्याकरता आम्ही पुस्तिका पण काढू। त्या पुस्तिका काढत असताना त्या तुम्हाला नीटपणे तुम्ही समजून घ्या आणि नंतर त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा। या महायुतीच्या सरकारने नव्याने जाहीर केलेल्या योजना, तसेच मागच्या काळामध्ये लोकहिताच्या योजना आपल्याला जनतेच्या पर्यंत पोहोचवायच्यात आणि या योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याकरता आपल्याला काम करायचं आहे। मग तुमची माझी वाडी वस्ती असेल, गाव पातळीवर असेल, कुठल्याही वॉर्डामध्ये असेल, कुठल्या गावामध्ये असेल किंवा कुठल्या शहरामध्ये असेल, आणि या महिला, तरुण, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या पर्यंत आपल्याला या योजनांचा लाभ पोहोचवायचा आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता त्याचा फॉर्म भरून घेणं, पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या करता कागदपत्र काढण्याच्या करता मदत करणं, सरकारी कार्यालयात जर कुठल्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्याच्या करता मदत करणं, हे काम बूथ पातळीपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्यासाठी लोकांना मदत झाली पाहिजे। जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, अडीअडचणी समजून घेण्यासाठी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना सेवा दिली पाहिजे। आपल्या महायुतीच्या पक्षाचं कार्यालय किंवा आपल्या मित्रपक्षांचं कार्यालय हे लोकांच्यासाठी आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे। हा विश्वास आपण लोकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे। ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाकरता देखील खूप चांगल्या प्रकारच्या योजना ह्या देखील दिलेल्या आहेत। इतके वर्ष अनेक सरकार आली, परंतु कधी वारकरी किंवा वारकऱ्यांच्या दिंड्या ह्याला त्या ठिकाणी मदत झालेली नव्हती, परंतु तिथं देखील मदत करण्याचे काम हे मुख्यमंत्री एकनाथराव, देवेंद्रजी आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। केवळ योजनांची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन चालणार नाही, तर त्यासाठी कागदपत्रांची किंवा विविध अडचणींच्या सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल ती आपल्या पक्षाच्या कार्यालयातून उपलब्ध करून दिली गेली पाहिजे। ह्याकरता हा
बूथ पातळीवर काम, गाव पातळीवर कागदपत्र वाटपाची शिबिरं हे आपल्याला घ्यावी लागतील। दलालांच्याकडनं योजनांच्यासाठी लोकांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम जर केलं जात असेल तर ते तिथल्या तिथं थांबवलं गेलं पाहिजे। ह्याच्यामध्ये कुठेही महायुतीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्याकडनं किंवा कुणाकडनंही बदनामी महायुतीची होईल, सरकारची बदनामी होईल।